इव्हनिंग पल्समध्ये आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप होणार आहे असा अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय। जयंत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याचं शिरसाट यांचं म्हणणं आहे। जयंत पाटील जास्त काळ शरद पवारांच्या पक्षात राहण्याच्या मनस्थितीत नाहीत असा मोठा दावा शिरसाट यांनी केलेला आहे। त्यातच माझं काही खरं नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका असं वक्तव्य कालच जयंत पाटलांनी केलं होतं। या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाणही आलं होतं, मात्र तो रेफरन्स वेगळा होता असं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिलेलं होतं। त्यातच आता मंत्री शिरसाट यांनी केलेल्या या दाव्यामुळे जयंत पाटील हे खरंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार का याकडे सर्वांचंच लक्ष असेल। जयंत पाटलाबद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेलं की ते जास्त काळ त्या राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल। जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील। आता काय आहे की आमचा एवढा दारुण पराभव झालेला आहे, आम्हालाच आता खात्री वाटायला लागली की आम्ही जे सांगतो त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही। त्यामुळं आम्ही आता बोलायचं हळूहळू कमी झालो, कारण बोलून काय उपयोगच नाही। कितीही बोललं, केपी पाटलांनी किती भाषणं केली त्यांच्या विधानसभेला, काय फरक नाही पडत लोकांचा। मी त्यांना म्हणत होतो की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, तुम्ही सगळे ज्या उद्देशाने आले त्याला पाठिंबा आहे, पण आमच्यावर अवलंबून राहू नका। तुमचा नेताच खंबीर आहे राजू शेट्टी, त्यांनी एकदा हातात झेंडा घेतला की ते सोडत नाही, तशी त्यांची आतापर्यंत आमची समज आहे। त्यामुळे त्यांनी त्यांचं नेतृत्व करा, आमचा त्यांना पाठिंबाच आहे। पण त्यांचं लोकसभेच्या दरम्यान त्यांचा आम्हा लोकांच्यावर काही आघाडीवर विश्वास राहिला नाही, त्यामुळं त्यांचं मत होतं की मी स्वतंत्र लढतो, त्यामुळे ते स्वतंत्र लढले, आमच्या दोघांचंही नुकसान झालं। त्या रेफरन्सने मी बोललो त्याला, मी आता माझं काय खरं नाही इकडं मी कशाला असं म्हणेन, म्हणजे तो अवघडच झाला तर भाषण करणं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।